आधी पनीर आणि चीज अनलॉकचा मुद्दा उपस्थित केलेला होता. एफडीएने कारवाई केली, 200 कोटी रुपयांची गोष्टही झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती जैसे ते दिसून येते. आज तुम्ही या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय, काय उत्तर मिळालं? समाधानकारक आहे का? काय झालं होतं मार्च महिन्यामध्ये मी एफडीएचा जो चीज अनलॉक फेक पनीरचा मुद्दा मांडला होता आणि हा मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं, बैठक लावली होती आणि बैठकीमध्ये असं ठरलं होतं की एफडीएला येणाऱ्या अधिवेशनामध्ये म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये काही तरतूद केली जाईल आणि ही तरतूद म्हणजे कमीत कमी 200 कोटी रुपये जर एफडीएला मिळाले तर एफडीए काहीतरी काम करू शकतं, हे त्यावेळेस मीटिंगमध्ये निष्कर्ष निघाला होता. दुर्दैवाने आतापर्यंत फक्त 30 कोटी रुपयाची तरतूद ह्या खात्याला झाली आहे. मी अर्थमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मी आणि आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आमचा एकत्रित प्रश्न होता, त्यांनी सुद्धा मागणी केली, पण दुर्दैवाने या खात्याला पैसे अजून उपलब्ध झाले नाहीत. निधीची कोणतीही तरतूद या बजेटमध्ये सुद्धा दिसून येत नाहीये. त्यामुळे ही जर परिस्थिती अशीच राहिली तर हा ढिसाळ कारभार कायम असाच राहील. दुर्दैव असं आहे की आजही अजून स्टाफ पूर्णपणे रिक्रूट झालेला नाहीये. आपण जर पाहिलं मागच्या 2 महिन्यापूर्वी या देशामध्ये 25 लहान मुलं कफ सिरप म्हणजे डुप्लिकेट कफ सिरप म्हणा की अडल्ट्रेटेड कफ सिरपमुळे हे मृत्युमुखी पडले होते. सुदैवाने महाराष्ट्रातलं एकही मूल नव्हतं. पण जर अशीच परिस्थिती राहिली एफडीएची तर येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते. ह्या दुर्दैवी गोष्टीकडे सुद्धा मी आज सभागृहाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे मला खरंच खंत एक वाटते की एफडीएचे ज्या काही कारवाया होतात म्हणजे मागच्या मार्च महिन्यामध्ये माझी लक्षवेधी होती, त्यावेळेस एफडीएने तात्काळ कारवाई केली, त्यावेळेस माझी फेक पनीर चीज अनलॉकची लक्षवेधी होती. त्यानंतर माझा हा सुगंधी सुपारी आणि गुटख्याचा प्रश्न कालच्या जुलै महिन्यामध्ये आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये होता. तर त्यावेळेस जर पाहिलं 3 एप्रिल 2025ला एफडीएची कारवाई झाली होती. त्यानंतर परत 1 जुलै 2025ला कारवाई झाली आणि आत्ता कोणताही प्रश्न यावेळेस एफडीएचा लक्षवेधी नव्हती, प्रश्न नव्हता. तर आता या अधिवेशन काळामध्ये कोणती कारवाई दिसून येत नाही आणि मला खात्री आहे की पुढच्या 2-4 दिवसामध्ये लगेच आपल्याला कारवाई पाहायला मिळेल. म्हणजे थोडक्यात अधिवेशन आलं की एफडीएचे अधिकारी कामाला लागतात का, हा प्रश्न आम्हाला तयार झालेला आहे. जर असं असेल तर वर्षभर अधिवेशन घ्यायचं असेल तरी आमची तयारी आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कृपया करून कामाला लागावं ही माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.